संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेची समश्लोकी अभंग छंदात अभिजात मराठी भाषेत रचना केली आहे। या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता आणि याची ओळख आपण करून घेत आहोत। आता अध्याय 4 श्लोक 5 आणि अभंग क्रमांक 165 पासून सुरुवात करूया। प्रथम श्लोक आणि अभंग वाचूया। बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप। आणि अभंग आहे बोले नारायण ऐके कुरुनाथा व्यर्थ नको पंथा संशयाच्या। क्रमिले बहुजन्म माझे आणि तुझेही मी जाणतो हेही ईशपण। देही तू अर्जुना नेणसे हे वर्म तुका म्हणे धर्म हाची मुख्य। आता याचा थोडाफार आपल्याला जेवढं समजेल तेवढं बघूया। काय म्हणतात श्री भगवान वाचते। भगवान वाचपासूनच सुरुवात आहे आपली। आता अर्जुनाच्या मनात एक शंका होती ना, त्या शंकेचं उत्तर यातून श्रीकृष्ण देत आहे। तर सूर्याला लाखो वर्षापूर्वी कर्म ब्रह्मार्पण योग म्हणजे निष्काम कर्मयोग सांगणारा कृष्ण आणि आत्ता द्वापार युगात जन्माला येऊन मला म्हणजे अर्जुनाला निष्काम कर्मयोग सांगणारा कृष्ण एकच आहेत, याबद्दल अर्जुनाची शंका आणि त्याचं निरसन करण्यासाठी श्रीकृष्ण बोलत आहे। आता अर्जुनाला पहिल्यांदा म्हणतात, यावेळी अर्जुनाला श्लोकात परंतप असे म्हटले, तर अभंगात अर्जुनाशिवाय कुरुनाथा म्हणजे कौरव राजा, कुरुक्षेत्राचा राजा असंही म्हटले। श्रीकृष्ण म्हणतो, हे परमतप म्हणजे शत्रुतापना। कुरुराज अर्जुना माझे जन्म पुष्कळ होऊन गेले, प्रत्येक युगात मी अवतार घेतलाय, ते सर्व मला विदित आहेत आणि म्हणजे माहीतही आहेत आणि आठवता येते। तुझेही तेवढेच जन्म पूर्वीपासून झालेत, माझे जन्म मला आठवतात, तुला मात्र यापूर्वीचे काहीच आठवत नाही आणि हे सत्य आहे। का हे आता तू ऐक, मी सांगतोय तुला। मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभावी असल्या कारणाने माझ्या ज्ञानशक्तीला म्हणजे स्मरणशक्तीला कुठलेच आवरण चढले नाही आणि मी निर्विकारी आहे। त्यामुळे मला माझे जन्म अवतार त्याचे कारण व त्यावेळी केलेले कार्य हे सर्व माझ्या स्मरणात आहे। यानंतर पुन्हा अवतरण्याची गरज निर्माण होईल हे द्रष्टेपणाने आधीच समजते। त्या कालमानानुसार मला मनुष्य योनीत शरीर धारण करावे लागते आणि तुझेही अवतार कार्य तशा पद्धतीने घडले आहे, घडत असते आणि घडणार आहे। पण तुझी ज्ञानशक्ती कार्यरत असते आहे, त्यावेळी घडणारी कर्म पाप पुण्य राग द्वेष इत्यादी दोषांच्या योगाने ज्ञानशक्तीचा अभाव निर्माण होतो आणि त्याचा प्रभाव कमी होतो आणि मग या सर्व घटनांनी तुझ्या मनात माझ्या जन्माबद्दल शंका निर्माण होते, तुला तर आठवतच नाही। याचे वर्णन तुकाराम आपल्या अभंगात करतात आणि आपल्याला सांगतात, संशयाच्या विचाराने किंवा संशयाच्या विचारी पंथाने तू जाणे हे व्यर्थ आहे। बोले नारायण ऐके कुरुनाथा व्यर्थ नको पंथा संशयाच्या। क्रमिले बहुजन्म माझे आणि तुझेही मी जाणतो हेही ईशपण। देही तू अर्जुना नेणसी हे वर्म तुका म्हणे धर्म हाची मुख्य। अधर्माचा अतिरेक होतो तेव्हा नारायणाचा जन्म हाच खरा नारायणाचा धर्म आहे आणि हे समजून घ्यायला अर्जुनाला आणि अर्जुनाबरोबर आपल्यालाही तुका म्हणेचा अभंग विसरून चालणार नाही। आता पुढचा श्लोक आणि अभंग बघूया आपण। अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरः अपि सन प्रकृतिम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया। आता अभंग पहा। अज म्हणजे नित्य अविनाशी अक्षयी,
भाव शेषशायी जाणवितो. भूते मजपासुनी कोणापासुनी मी, आणुनी मनोक्रमी पाहे बरे. होता शुद्ध बुद्ध आत्मैव मायेत, आपुली आकृत अधिष्ठुनी. तुका म्हणे हरी सांगेल महात्म्य, श्रोतेह उत्तम श्रवण कीजे. पाहता, अजन्मा असताही अव्यय स्वभाव असताही आणि भूतांचा ईश्वर असताही स्वतःच्या प्रकृतीच्या ठाई अधिष्ठित होऊन आपल्या मायेच्या म्हणजे स्वतःच्या मायेच्या योगाने श्रीकृष्ण संभवतो. हा झाला श्लोकाचा अर्थ. पण तुकाराम अभंगातून अतिशय सोप्या पद्धतीने सांगतात. तुकाराम म्हणतात, अज म्हणजे नित्य अविनाशी अक्षयी, भाव शेषशायी जाणवितो. भूते मजपासुनी कोणापासुनी मी, आणुनी मनोक्रमी पाहे बरे. कृष्ण म्हणतो, मला जन्म नसल्याने मी नित्य आणि नाशवंत नसल्याने शाश्वतच आहे. शेषशायी मीच आणि हे माझे रूप भावरूप आहे इतकेच. माझ्यापासून प्राणी निर्माण होतात. मी कोणापासून हे तुझ्या मनात आले का? मग ऐक. मी आत्मरूप शुद्धबद्धच होतो शुद्धबद्ध आत्मैव मायेत, माय आपुली आकृती अधिष्ठुनी. माझे आत्मरूप शुद्धतेने बद्ध असल्याने माझ्या प्रकृतीत प्रच्छन्न असलेली माझी आकृती, माझा देह, माझा अवतार आत्ममायेने प्रकटले किंवा प्रकटते. आणि म्हणून हे सगळं कृष्ण सांगतो. एकंदरीत अर्थ पाहता अविद्यायोगे करून कृष्ण जीवत्व धारण करून युगायुगाच्या ठाई अवतार घेऊ शकतो. म्हणून कृष्णाने सूर्याला बोध निष्काम कर्मयोगाचा केला हे संभवनीय आहे. म्हणजे आता अर्जुनाच्या मनातला शंका दूर झालेले दिसते, संशय नाहीये. सर्व जगाचा विचार करता सत्य धर्म बोध करण्यासाठी कृष्णाचा म्हणजेच ब्रह्माचा अवतार होण्यासाठी काळ वेळ स्थळाचे बंधन नसते. तसेच धर्मशील कार्य करणारी व्यक्ती कोणत्याही पंथाची असो ते कृष्णालाच भजतात. म्हणजे सगळ्या देवांचं शेवटी कृष्णाकडेच येतं भक्ती असते ते. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति असं. नाव वेगळं असो पण जय जयकार कृष्णाचाच होतो. असे भक्त सर्व संस्थापना करणारे परमात्म्याचेच अवतार समजावे हे सर्व कृष्ण सांगतो. पण अभंगाचा चौथा चरण काय सांगतो ते आपण लक्षात घेऊया. तुका म्हणे हरी सांगेल महात्म्य, श्रोतेह उत्तम श्रवण कीजे. कोणताही दुजाभाव न करता सर्व श्रोत्यांना वाचकांना अभ्यासकांना गृहीत धरून तुकाराम सांगतात उत्तम श्रवण कीजे. कानात प्राण आणून मनापासून केलेले श्रवण उत्तम होते. आता ह्या मंत्रगीतेच्या रचनेमागचे कारण इथं स्पष्ट होतं. सर्व समाज घडवणं हे तुकारामांचे उद्दिष्ट पुन्हा पुन्हा स्मरणात येते. खरंच तुकारामांचे हे कार्य समजून घेणारे भक्त धन्य होतील. चला आता आपण पुढे जाऊया. तुम्ही भगवद्गीता वाचली का? मंत्रगीता तर आत्ताच वाचताय. केव्हा संदर्भासाठी कधी भगवद्गीतेचा उल्लेख ऐकला की त्यावेळी तुम्ही गीता वाचली असेल अथवा नसेल, पण आठवतात ते 2 श्लोक आपण घेणार आहोत आणि ते आपण बघूया. काही वेळा तेच 2 श्लोक आपल्या तोंडून बाहेर पडतातही आणि ते तुमच्या स्मरणात आले असतील. आठवा बरं कोणते ते? पहिला श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आणि दुसरा श्लोक आहे तुमच्याच माहितीतला, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता या दोन्हीचे अभंगही आपण पाहूया आणि मग त्याचा अर्थही आपण एकत्रितरित्या पाहूया.
पहिल्याच आहे, जे जे वेळी धर्म हानी पावे क्लेशे, दैत्य दुरारोषे अधर्माचेनी. अधर्म उंचावे त्रैलोक्य जिणाया, तेव्हा आत्मकायास त्रजितो मी. तुका म्हणे देव, सांगतो ऐकावे, जेणे पराभवे संशय हा. आणि दुसऱ्या श्लोकाचा अभंग आहे, रक्षावया साधुजना, मारावयासी दुर्जना, धर्म स्थापना कराया, होतो युगायुगी कौंतेया. हेच देह धारणामुळं, ऐके मम मायेचा खेळ, तुका म्हणे अभयाचे, दानपात्र भाविकांचे. आता काय म्हणतात बघूया आपण. तर हे 2 श्लोक अनेक वेळा व्याख्यानातून, स्पष्टीकरणातून, संदर्भातील किंवा प्रसंगानुसार ऐकले असतीलच आणि ऐकून ऐकून तुमचे पाठही झाले असतील. अभंगाची अर्थपूर्णता मात्र आज ऐकत आहात तिकडे मात्र लक्ष द्या. या दोन्ही श्लोकात किंवा अभंगातून देवावताराचे म्हणजे देवाचे जे अवतार होतात त्याचे अर्जुनाच्या मनातील संशय किंवा शंकांचे निरसन झालंय. देवाचा अवतार म्हणजे नेमके काय घडते, याचे कारण काय घडावे लागते किंवा त्यासाठी काय काम व्हावे लागते किंवा काय कार्य व्हावं लागतं आणि त्या प्रसंगी देवाने केलेल्या कार्याचे स्वरूप ह्यात स्पष्ट झालंय. आता तेही कुणी स्पष्टीकरण दिलंय तर युगायुगात अवतार घेतला तो स्वतःच श्रीकृष्ण सांगतोय अर्जुनाशी आणि त्याबरोबर आपल्याशी बोलतोय. आता ते आपण मात्र समजून घेऊया आणि हे आपल्याला समजलं तर खरंच अहोभाग्य. पुढे चला. तर हे कुंतीपुत्रा, जे जे वेळी धर्महानी पावे क्लेशे, दैत्य दुरारोषे अधर्माचेनी. ज्या ज्या वेळी दुष्टवर्तनाचा अतिरेक झाल्याने धर्म लोप पावतो, सद्धर्मास मान देते आणि याचाच सद्भाविकांना वेदना होतात. त्यांना ते ऐकवत नाही, पाहवत नाही. त्यांची मानसिक शांतता ती भंग पावते सतत हे पाहून आणि ऐकून. धर्माचे अस्तित्व असूनही नसल्यासारखेच वाटते. अधर्माचा अतिरेक झाल्याने सतत तसेच काहीसे ऐकल्याने तेच खरं वाटू लागतं आणि स्वाभाविकरित्या अधर्मच खरा वाटू लागतो आणि अधर्माच्या फोफावड्याने म्हणजे अनेक लोक अधर्माला धर्म समजून त्याच्यामागे धावतात आणि मग अधर्माच्या फोफावड्याने त्यांचेच राज्य आहे का असेही मनात येते. अधर्म उंचावे त्रैलोक्य जिणाया, तेव्हा आत्मकायास त्रजितो मी. अधर्म त्रैलोक्य जिंकावया सिद्ध होतो, इतकं त्याचं बळ वाढतं. धर्म अबला बनतो आणि समाजाचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे काय करायचे आणि कसे वागायचे आणि कसं बोलायचं याला ताळतंत्रच राहत नाही. काही वेळा आपण बघतो म्हणजे आजपर्यंत हे होत नव्हतं पण ते कसं होतंय तर एखादी गोष्ट आपल्याला विरोध करायचा असेल तर रोज सकाळपासून विरोध दाखवण्यासाठी शाब्दिक छल मांडायचा किंवा एखादा जुना ग्रंथ काढायचा मनुस्मृतीसारखा आणि तोच्या प्रतिमा काढून त्या जाळायच्या आणि त्यातच आपला विजय आहे असं वाटतं. किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रतिमेला चपला मारून शाब्दिक प्रहार करण्यात भूषण मानायचं. कार्य कोणतंही असो आणि अनावश्यकही असो पण त्यासाठी मोर्चा काढण्यातच पुरुषार्थ मानणे, अशा प्रवृत्तीच्या सातत्याने हजारो लोकांच्या भावना तशाच बनतात आणि किती चांगलं, वा, छान असे उद्गार निघून त्यात सामीलही होतात. अन्य लोक सहजपणे येतात आणि त्यात मग्न होतात. अशा पगड्याखाली वावरणाऱ्यांना कोणाच्याही न पटणाऱ्यांची संख्या, विचारांचे चिंतन मनन करून निर्णय घ्यावा ही त्यांची वैचारिकताच अधर्माच्या प्रवाहातून वाहून गेली का असं मनात येतं. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, टाकुनी किंवा पुसुनी टाका असे म्हणण्याने अधर्माच्या धारणेने समाज विस्कटतो. संवेदना संपते, माणूस माणसापासून लांब जातो आणि माणुसकी लह्याला जाते. जो थोडाफार सद्धर्म शिल्लक असतो त्यात विविध विषयांच्या भिंती उभारल्या जातात
तसे विचारांचे किडे काही सोडले जातात. समाज पोखरला जातो. समाजाची ताकद संपते आणि असे घडवणाऱ्याचे हात मात्र हात धुवून घेतो, म्हणजे स्वार्थ साधतो. असे अधर्मीयांबरोबर परकीयांचेही साधते, कारण परकीयांचंही तिथं हितगुज चाललं असतं त्यांचं आणि तेही आपलं साधून घेतात. जसे पांडव दशकात मोजले जातात आणि कौरव मात्र सहस्रात मोजले जातात, अशी सद्धर्मीयांची संख्या रोडावते. अशा वेळी श्रीकृष्णाला अवतार घेतल्याशिवाय महाभारत घडत नाही. धर्म अधर्माचं युद्ध होऊन सत्याला वाचा फुटतोय. आजही कुटुंबात, घरात महिला असुरक्षित आहे. बाप मुलीवर, सासरा सुनेवर, दीर भावजईवर बलात्कार होत असतो आणि समाजातही बालिका, तरुणी, युवती यांच्यावर सामुदायिक बलात्कार होतात. प्रेमाच्या गोष्टी करून पती पत्नीचा किंवा पत्नी पतीचा खून करते. स्त्री असुरक्षितच आहे. यावर्षी वारीला डाग लावणाराही प्रसंग असाच घडलाय. खरं खोटं कृष्णालाच माहीत. आणि महाभारतातही तसंच घडलंय की महाराणी द्रौपदीचे राजभवनात दरबारात महामंडळींसमोर वस्त्रहरण करण्यात यथार्थता साधली कौरवांनी. अर्थात कृष्णाच्या अवताराने अधर्मीयांना सर्वस्व गमवावे लागले आणि त्यानंतर सत्यप्रकाशात येऊन ह्या महाभारताचा शेवट झाला. म्हणजे कृष्णाला अवतार घ्यावाच लागतो. आता धर्माधर्माच्या बाबतीत सीताहरण आठवल्याशिवाय राहत नाही. सीतेसारख्या अयोध्येच्या महाराणीला पळवून आणण्यात ब्रह्मज्ञानी रावणाला, लंकेच्या राजाला जग जिंकल्यासारखे वाटले. स्वतःच्या शयनागारात 18,000 स्त्रिया आणि मंदोदरीसारखी अतिशय सुंदर पत्नी असताना हजारो मैल दूर असणारी समुद्र पार करून सीताहरण करण्याची वासना निर्माण झाली. त्यासाठी एक संकल्प करून रचना करावी लागली रावणाला. त्याचा सेवक होता मारीच राक्षस. त्याची मदत घेण्याचं त्यानं ठरवलं, कारण एकट्याने हे काम होणारच नव्हतं. मरीचाने त्याला मदत करण्याचे ह्या कामासाठी नाकारलं. मग रावणाने त्याला मरणाची भीती दाखवली. मरीचाने विचार केला की मदतीचा निर्णय नाही घेतला तर काय करायचं. रावणाच्या हातून मरायचं असेल का त्यापेक्षा मदत करून रामाच्या हातून मरण पत्करायचं, हा त्याने विचार केला आणि तो त्यासाठी कांचन मृग बनला. आता असे धर्मीयांनाही अधर्मीय बनवणे हा रावणाचा सपाटा चालूच होता. शेवटी रावणाला मरण पत्करून सर्वस्व गमवावे लागले. इथे रामाचा अवतार झाल्यामुळे राक्षस कुळाचा अंत झाला. आत्ताच्या पिढीने हे आपलं इतिहास बघितले रामायण आणि महाभारताचे, आणि आत्ताच्या पिढीने शिवाजीच्या इतिहासाचाही अभ्यास केलाय. शिवाजीच्या जन्मापूर्वीपासून स्त्रीने घराबाहेर जाणे हे संकट वाटायचे. ती स्त्री परत येईल कधी घरात, नाहीच ते. शेतात पिकलेले धान्य घरात येईल का नाही याची धास्ती वाटायची. अशा वेळी देवानेच अवतार घेतला. आता कोण देव, तर शिव अधिक अज म्हणजे शिवाजी. अज म्हणजे अविनाशी, शाश्वत. शिव या शक्तीने शिवाजी या रूपात अवतार घेतला आणि महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याचे कार्य केले. अनेक परकीयांनी सुवर्णयुगातील भारतावर ताबा मिळवण्यासाठी कित्येक वेळा प्रयत्न केला. जवळजवळ 1,500 वर्ष भारत परकीयांच्याच ताब्यात होता. त्यासाठी भारतीयांनी अनेक परकीयांच्या चढाया सोसल्या, लढाया प्रतिकार केला आणि धर्मरक्षणासाठी झगडले भारतीय. कारण अनेक देवळं वगैरे उद्ध्वस्त होत होती ना. धर्म म्हणजे विश्वनियमरूप समाजाला एकत्र धरून ठेवणारी संघटना करणारी सन्मार्गीय संस्थापना करणे आणि त्याची योग्य व्यवस्था लावणे. अशा वेळी सद्विचारी भाविक अधर्माच्या भीतीतून मुक्त होतात. अभयप्राप्तीतून निश्चिंतपणे सत्कार्य करण्यास उद्युक्त होतात आणि धर्माचे मूळ रूप साकारले जाते. म्हणजे काय, तर सत्य,
असत्य, चांगले, वाईट, पाप, पुण्य, सुष्ट, दुष्ट याचा उलगडा करणे म्हणजे मायेचा खेळ मांडला जातो. याचे सूत्रसंचालन निसर्गात प्रमुख शक्तीकडे म्हणजे श्रीकृष्णाकडेच असते. अशा कार्यातील युगायुगातील अवतार कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगून इति असं असं घडलं हे सांगितले जातं. ठीक आहे, असे अजूनही खूप प्रसंग आहेत, पण आता आपण थांबूया आणि दोन्हीही अभंग वाचून पुन्हा आपण ते स्मरणात ठेवूया. दोन्ही अभंग म्हणजे यदा यदाही धर्मस्यचा जे जे वेळी धर्महानी पावे क्लेशे दैत्य दुरारोषे अधर्माचेनी अधर्म उंचावे त्रैलोक्य जिणाया तेव्हा आत्मकायास त्रजितो मी तुका म्हणे देव सांगतो ऐकावे जेणे पराभवे संशय हा. आणि दुसरा श्लोक परित्राणाय साधूनाम, त्याचा अभंग आहे रक्षावया साधुजना मारावयासे दुर्जना धर्म स्थापना कराया होतो युगायुगे कौंतेया हेची देहधारणा मूळ ऐके मम मायेचा खेळ तुका म्हणे अभयाचे दानपात्र भाविकांचे. आता आपण आपल्याकडे आता दुसरं मागण्यापेक्षा संत श्रेष्ठ तुकारामांच्या पायावर नतमस्तक होऊया. कृष्णार्पणमस्तु. रामकृष्ण हरी.